नमस्कार. आपण पाहत आहात कटाक्ष. मित्रांनो, नुकतेच महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात छावा चित्रपटानंतर झालेल्या औरंगजेब आणि त्यांची कबर या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात बरेच घमासान घडले. परंतु अधिवेशन काळात सत्ताधारी पक्षाचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महादेव देवकाते नामक युवकाला माध्यमांसमोर आणले. हा युवक शरद पवार यांचा चाहता असून त्याचा छातीवर शरद पवारांचं गोंधळून घेतलेलं चित्र देखील माध्यमांसमोर अंगावरील शर्ट काढून दाखवले. सदर महादेव देवकाते आणि पडळकर यांची पिंपरी चिंचवड येथे अनेक दिवसांपूर्वी भेट झाली होती. तेव्हा त्यांनी रोहित पवार आणि सुप्रिया सुळे हे तुमच्या विरोधात षडयंत्र रचत आहेत, तुम्हाला धोका आहे असे सांगितले होते. धनगर समाजातील तरुण माझ्या विरोधात पुढे करून मला धनगरांचा विरोध आहे असं षडयंत्र पवार कुटुंब रचत असल्याचाही पडळकर यांनी आरोप केला. 2021 मध्ये सोलापूरमध्ये माझ्या गाडीवर हल्ला झाला होता. त्या घटनेत रोहित पवार यांना सह आरोपी केले पाहिजे. धनगर समाजाची पोरं पुढे करून रोहित पवारांनी माझ्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट करायला सांगितल्या होत्या असंही आमदार पडळकर यावेळी माध्यमांसमोर बोलताना म्हणाले. धनगर समाजाच्या कार्यक्रमात माझे जिथं कार्यक्रम असतील तिथं दंगे करा असं कार्यकर्त्यांना सांगण्यात आले होते. ही तुमची कसली वृत्ती असा सवालही त्यांनी यावेळी केला. जयकुमार गोरे प्रकरणात रोहित पवारांचे नाव घेत विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी मोठा खुलासा केलाय. या प्रकरणी त्यांना सह आरोपी करायला पाहिजे. आजोबांचा वासा रोहित पवार पुढे चालवत आहेत, पण आम्ही शांत बसणार नाही, याला विरोध करू असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी दिला.